रोज रोज पोळी भाजी खाऊन कंटाळा येतो आहे। नवीन डिश बनवायचे शेंगोळे आपल्याला दिसत आहे। मित्रांनो, असे विदर्भ स्टाईल शेंगोळे कसे बनवायचे आणि जे की लहान मुलांसोबत सगळ्यांनाच आवडतात, तर ती रेसिपी आज बघूया। तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। या ठिकाणी आपण 4 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि 1 वाटी या ठिकाणी 1 ते सव्वा वाटी हे आपण इथे बेसन घ्यायचं आणि त्यानंतर मग बेसनानंतर चवीपुरतं 1.5 चम्मच मीठ यामध्ये आपल्याला घालायचं आहे। त्यानंतर 1 ते सव्वा चम्मच हळद आणि या ठिकाणी जिरं आणि लाल मिरची पावडर व्यवस्थित आपल्याला घ्यायची आहे मित्रांनो। त्यानंतर ती आपल्याला व्यवस्थित अशी मिक्स करून त्यामध्ये पाणी घालायचं आहे। छान अशी मळून घ्यायची जेणेकरून सगळं मिश्रण एकत्र झालं पाहिजे। मग या ठिकाणी आपण पाणी घालून, पाणी एकदाच पूर्ण टाकायचं नाही, कारण हा जो कणकेचा गोळा आहे तो जास्त म्हणजे पातळ न होता तो व्यवस्थित घट्ट झाला पाहिजे, जेणेकरून तो करताना आपल्याला हाताला चिपकणार नाही। अशा पद्धतीने हा गोळा तयार झाल्यानंतर त्यावरती 1 चम्मच आपल्याला तेल घालायचं आहे। मग व्यवस्थित आणखीन मळून घ्यायचा आहे, जे आपल्या तो बनवताना शेंगोळी गोळ करावी लागतात, त्यावेळेस तो हाताला चिपकणार नाहीत। त्यानंतर अशा पद्धतीने आपण ही गोल शेंगोळी बनवून घ्यायची आहेत। अशी तयार झाल्यानंतर मग पुन्हा आपण नवीन पुढच्या प्रोसेसकडे जाऊया। त्यानंतर लसूण, मिरची आणि जिरं आपण या ठिकाणी छान असं खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं आहे। जास्तही ते बारीक करायचं नाही आहे। छान असं कुटून झाल्यानंतर मग आपल्याला या ठिकाणी तेल घ्यायचं आहे कुकरमध्ये। साधारण 3 चम्मच तेल या ठिकाणी आपण घेतलं आहे। कमी जास्त आपल्या चवीनुसार आपण ते घेऊ शकता। तेल गरम झाल्यानंतर मग या ठिकाणी जिरं, 1 चम्मच जिरं टाकायचं। जिरं चांगलं तडतडायला लागलं त्यानंतर आपण या ठिकाणी कांदा घालून घेऊया आणि हा कांदा छान असा 2-3 मिनिट झाल्यानंतर कांदा 2-3 मिनिट शिजू द्यायचा आणि त्यानंतर कढीपत्त्याने छान चव येते। त्यानंतर आपण हा जो मिरची आणि लसूणचा पेस्ट केला होता तो पेस्ट घालूया। त्यानंतर पुन्हा 1-2 मिनिट ते होऊ द्यायचं आणि मग या ठिकाणी शेंगदाणे घ्यायचे, कारण शेंगदाणे हे चवीला छान असतात, आरोग्यालाही चांगले असतात, म्हणून थोडे घालायचे। त्यानंतर 2 बारीक चिरलेले टमाटर आपण या ठिकाणी घ्यायचे। टमाटेसुद्धा 1-2 मिनिट आपल्याला होऊ द्यायचे आहेत आणि मग इथे थोडा कोथिंबीर घ्यायचा आहे। कोथिंबीर देखील 1 मिनिट झाल्यानंतर मग आपण या ठिकाणी पुढील मसाले यामध्ये टाकूया। यामध्ये 1 चम्मच हळद, त्यानं कारण पूर्वी घातली होती, तिखट थोडं कमीच टाकायचं आहे, कारण हिरवी मिरची पण घेतली आहे आणि पूर्वी पण आपण 1 चम्मच ते सव्वा चम्मच त्यामध्ये तिखट घातलं होतं। आणि त्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। मसाले 1 ते 2 मिनटामध्ये होतील। नंतर पाणी घालायचं आहे आणि पाणी घातल्यानंतर छान पाणी घातल्यावर त्याला 5 मिनिट उकळी येऊ द्यायची, कारण ते एकमेकाला चिपकणार नाहीत। उकळी आल्यानंतरच त्यामध्ये शेंगोळे टाकावे। जास्तही पाणी टाकायचं नाही आहे, कारण जास्त पाणी झाल्यानंतर हे आपल्याला बघू शकता आपण शेंगोळे त्या पाण्याच्या वर असले पाहिजेत। त्यानंतर अशा पद्धतीनं हे शेंगोळे आपल्याला याचं पाणी जे आहे ते शेंगोळ्याच्या खालीच असलं पाहिजे, कारण जास्त पाणी झाल्यानंतर त्याला चव छान अशी येणार नाही। यानंतर इथे आपल्याला 10 म्हणजे झाकण ठेवून 10 मिनिट होऊ द्यायचे आहे। त्यानंतर पुन्हा 5 मिनिट होऊ द्यायचे आहे। तर अशा पद्धतीनं हे आपले शेंगोळे तयार होतील, जे की हेल्दी आहेत। खरोखर आपण हे घरी तयार करून बघा। आपल्याला व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। भेटूया अशाच नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।